उपस्थित सर्व क्रिकेटचे सर्व खेळाडू, सर्व बंधू, आमच्या भगिनी, ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते आबा, अण्णा, अमर, आमचा सुनीलचा चिरंजीव, आता सगळ्यांची नावं घेत नाही, सर्वच हर्षवर्धन गायकवाडांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असणारे त्याचे सर्व संयोजन समिती, काही एकटा हर्षवर्धन काहीच करू शकत नाही, त्याच्या पाठीमागे असणारे खरे तुम्ही बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या वालचंदनगर मध्ये हा फायनलचा सामना होतोय. आपण सर्वांनी त्याचा आनंद लुटला. दोन्ही टीम खूप चांगल्या खेळत होत्या आणि खरं तर मला पहिल्यांदा नातेपुत्यांनी मला वाटतं 96 काहीतरी स्कोर केला होता, बरोबर आहे ना? आणि केल्यानंतर मला वाटलं मोहोळकरांचं थोडं, मोहोळकरांना जड जाईल, पण मला माहित नव्हतं मोहोळच्या टीम मध्ये मॅक्सवेल सारखे खेळाडू आहेत. आणि शेवटी हा खेळ आहे, हा खेळ खेळायचा असतो, आनंद लुटायचा असतो. आयुष्यामध्ये मला सर्व खेळाडूंना सांगायचंय, बाबांनो तुम्ही खूप लांबून आलेला आहे, आमच्या लोकांनी तुमची काळजी तर घेतली आहे, सगळे खेळाडू खेळताय. हा वालचंदनगर परिसर खरंच आमचा पूर्वीचा जर परिसर आमच्या कॉलेज जीवनामध्ये आम्ही जर पाहिलं, आज इतकं खूप वाईट वाटतं. ते गाणं आहे, म्हणजे इस गली काय होते नाम पिक्चर मधलं गाणं आहे आबा, आणि ती खरंच आठवण येते आमच्या कॉलेजच्या जीवनामध्ये असणारं वालचंदनगर. आजचं वालचंदनगर खूप मनाला वेदना होतात, खूप दुःख होतं, पण कुठंतरी हळूहळू वालचंदनगर थोडं थोडं सुधारते असं ऐकतोय, पाहतोय. त्याचा निश्चित प्रकारे एक आनंद एक तालुक्याचा आमदार म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आज तुम्ही सगळेजण बाहेर गावाहून काय बरेचसे खेळाडू आलेला, माझ्या राजकीय आयुष्यामध्ये या वालचंदनगरला खूप महत्वाचं स्थान आहे. ही माणसं, ही मुलं स्वतः कष्ट करतात, मेहनत घेतात. ह्यांना कुठली शेतजमीन नाही, ह्यांना कुठला दुसरा व्यवसाय नाहीये, ह्यांना दुसरं कुठलं तरी उत्पन्न नाहीये. ही खूप गरीब आणि कष्ट करणारी माणसं आहेत, लोकांना मदत करणारी माणसं आहेत. एखाद्याच्या वरती रात्रीचं संकट जरी आलं तर या संकट काळामध्ये धावून जाणारी गोरगरीब, स्वतःच गोरगरीब असल्यामुळं, गरिबीची जाण असणारी ही वालचंदनगरची मंडळी असल्यामुळं ह्या लोकांबद्दल माझ्या मनामध्ये एक वेगळी भावना आहे. निवडणुका येतील, राजकारण होईल, राजकारण जाईल, कोण आमदार असेल, कोण मंत्री असेल, कुणी काय आयुष्यामध्ये ताम्रपट घेऊन जन्माला येत नाही, परंतु जे करायचं ते प्रामाणिकपणे राजकीय जीवनामध्ये सर्वांनी केलं पाहिजे. बोलताना एक बोलायचं आणि पाठीमागं एक बोलायचं, ही वृत्ती आता लोक खूप हुशार झालेली आहे. ही ओळखतात, अरे आपला कोण, लांबचा कोण, आपल्या जीवाभावाचा, आपल्या अडचणीच्या काळात, आपल्या सुख दुःखात आपल्या सर्वांना मदत करणारा कोण. नुसत्या तुम्हाला मी मुद्दाहून, तुम्ही सगळेजण पाहुणे आहात बाहेरचे, काय होतं लोकांना आता झगमगाट वगैरे, गाड्या गुड्या, बॉडीगार्ड लोकांना आता आवडत नाहीये. ते उगा गाड्या, मी आलो आणि गाड्यांची इथं लाईन लावली, मी आज आमदार आहे, मी सहज फोन करू शकलो असतो, 10-20 गाड्या बघलो असतो. आता लोकांना हे आवडत नाही रे बाबांनो, आता लोकांना अजिबात आवडत नाही ते. आता नाहीतर जुनी पद्धत आहे, गाड्या घुड्या वगैरे असं सगळं करायचं. आबा बरोबर आहे का? आता बाबांनो काळ बदललाय. मला तुम्हाला सर्व खेळाडूंना एकच सांगायचंय, आयुष्यामध्ये तुम्हाला वाटतंय तुमचा खेळ तर सगळ्यांचा चांगला आहे, तुम्हाला वाटतं ह्याचं लय बरं आहे, ह्यांचं लय बरं आहे, आमदाराचं लय बरं आहे, त्या उद्योगपतीचं लय बरं आहे. बाबांनो बरं वगैरे कोणाचंच नसतं.
ह्या दुनियेमध्ये, या जगामध्ये प्रत्येकाला टेन्शन आहे, तकतक आहे, दगदग आहे, प्रत्येकाला अडचणी आहेत, प्रत्येकाला अनेक संकट आहेत. तुमची संकट वेगळी, प्रत्येकाची संकट वेगळीत. आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. त्यामुळं तुम्ही आता खेळाडू आहात, तुमच्या, मला माहित नाही सगळ्यांचीच परिस्थिती कुणाची कमी असेल, जास्त असेल. जास्त असली तरी जास्त ही करू नका, कमी असली तरी न्यूनगंड बाळगू नका रे बाबांनो. कधी कोणी कोण मोठा होईल ते कधी आयुष्यामध्ये सांगता येत नाही. आईच्या पोटातून कुणी जन्म घेऊन मीच असं होईल असं सांगता येत नाही. त्यामुळे एक लक्षात ठेवा, जिद्द बाळगा, इच्छाशक्ती प्रबळ ठेवा. भविष्यामध्ये मला हे व्हायचंय, मला हे करायचंय, माझ्या हातून हे निश्चित प्रकारे होईल असं कुठेतरी आयुष्यामध्ये करा रे. हे आयुष्य खूप सुंदर आहे. या सुंदर आयुष्यामध्ये आपल्याकडून आपल्या स्वभावानुसार पुढच्या माणसाला जेवढा आपल्याला आनंद देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करा रे बाबांनो. आपल्यामुळे कुणी दुःखी होईल, आपल्या बोलण्याने कुणाच तरी संध्याकाळची झोपमोड होईल असं आयुष्यात कधी करू नका रे बाबांनो. शेवटी हे आयुष्य खूप सुंदर आहे. आनंद द्या आणि आनंद घ्या रे बाबांनो. हे माझं वालचंदनगर. निश्चित प्रकारे मी आज माझं पंढरपूरकड, आई तुळजाभवानीकड माझं तोंड आहे. मी आईला आणि विठ्ठलाला, पांडुरंगाला एकच साकडं घालल. जे माझं पूर्वीचं वालचंदनगरचे जे वैभव होतं, जे माझं पूर्वीचं जे वालचंदनगर होतं, ते वालचंदनगर पूर्वीचं नक्की त्याला ते होऊ दे. आज आमचे पाठीमागे तिथं आमचा शिपाई मामा बसल्यात टोपीवाले. त्यावेळेस तुम्हाला मी सांगतो, शाळेत किती वालचंदनगरला किती शिस्त होती, किती कडकपणा होता. त्या लोकांना किती एक वेगळ्या प्रकारचं डिसिप्लिन होतं. हे बंधून आम्ही सगळ्यांनी आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे आज तुम्ही म्हणसाल वालचंदनगर आमचा सामना आहे, आमचा आनंद आहे. आनंद तर आहेच. शेवटी आज मोहोळकर जिंकलेत, नातेपुते हरले जरी असले तरी नातेपुते पण जिंकलेत रे बाबांनो. मी नातेपुत्याची माहिती घेतली. नातेपुत्याने एक पुण्याची टीम गेली का, पुण्याच्या टीमला मला वाटतं पुण्याचीच ना, पुण्याच्या टीमला नातेपुत्यांनी हरवलं. शेवटी बाबांनो, तुमच्यासारखंच आमचं पण आहे. हारजीत तर आयुष्यामध्ये असतीच रे. त्यामुळे हारजीत नक्की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही पुढे जा. आयुष्यामध्ये तुम्हाला चालताना, बोलताना, खेळताना तुम्हाला अनेक काटे येतील, दगड येतील, काचा येतील. त्याच्यावर पार करून तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही पुढे जा. हर्षू, खूप चांगलं काम आहे. तुमच्या सगळ्या टीमचं काम आहे. काम सगळ्यात आयुष्य लक्षात ठेवा. जी माणसं काम करतात त्याला दगड पण जास्त खावं लागतात. शेवटी ही गोष्ट खरी आहे ना. ताई, तुम्ही समोर बसलाय, 2 झाड आहेत. ताई, तुला मी विचारलं, एका झाडाला फळ आहे आणि एका झाडाला बिगर फळ आहे, फळ नाही. तुम्ही दगड कुठल्या झाडाला मारणार? ज्याला फळ आहे त्यालाच दगड मारणार. त्यामुळे आयुष्यामध्ये दगड ही काम करणाऱ्या माणसालाच दगड जास्त बसतात. त्याचं मी लय भोगलं रे बाबा, लय सहन केलेलं आहे. पण एक लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये चांगली माणसं जोपर्यंत जी चांगली माणसं, जर तुम्ही आज चांगले खेळाडू आहात, काय चांगली माणसं आहेत आबा, चांगली माणसं थोडी जर बाजूला गेली तर त्याचा निश्चित प्रकारे तोटा होतो. आमचे बघा जामदार साहेब, काय सूट बूट, काय जोरात आहे सगळं. बरं आहे राजाभाऊ, आम्हाला पण वाटतं गेले ते दिवस, राहिले ते आठवत. तुमच्यापेक्षा आम्ही लय आता काय राजकारणामुळं लय सहन करावं लागतं. काय घालायचं म्हणलं तरी विचार करावा लागतोय. त्यामुळं असू द्या, हसत खेळत शेवटी ह्या गोष्टी केल्या पाहिजे. अमर, तू पण जरा म्हातारा दिसत जरा हे झालाय थोडा. त्यामुळं खूप चांगला कार्यक्रम हर्षवर्धन सगळ्या संयोजन टीमने घेतला. तुमचं धन्यवाद आणि सगळ्या खेळाडूंना धन्यवाद आणि शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.